सर्व सुख तुका म्हणे माझे जी सर्व सुख तुका म्हणे माझे जी सर्व सुख तुका म्हणे माझे जी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर पाहिला श्रीमुख पाहिला श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हॅलो इथे मॉनिटरला आवाज द्या. मॉनिटरचा आवाज मधनच आहे, चालू कर. हॅलो
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी सुख झाले वो सागनी सुख झाले वो सागनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा मनोने विठ्ठले आवडे मनोने विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर हो सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम याल तरी यारे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आज देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे हळू हळू चाला हळू हळू चाला हळू हळू चाला हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी आज देतो पोट भरे आजी देतो पोट भरी आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे देणे नका भरू पोटे देणे नका भरू तेरे नका भरू पोटे तेरे नका भरू पोटे तेरे नका भरू पोटे तेरे नका भरू आज देतो पोट भरी आज देतो पोट भरे आजी देतो पोट भरी आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे विठोबा रखुमाई हो बा हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हॅलो रखुमाई जय कुमार कुमार गोपार कुमार जय कुमार कुमार गोपार जय कुमार कुमार गोपार जय कुमार कुमार गोपार जय कुमार कुमार गोपार जय कुमार 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 याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे
याल तरी यारे लागे याल तरे यारे लागे याल तरे यारे लागे याल तरे यार लागे याल तरे यारे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरे यारे लागे याल तरे यारे लागे याल तरे यार लागे याल तरे यारे लागे अवगे माझ्या मागे मागे अवगे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे पुरे मनाला तो वारे
विठ्ठल 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 पुंडरीक वरदा हरि गोपाल कृष्ण भगवान नमः पार्वती पते हर हर महादेव विठ्ठल विठ्ठल याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. कुठे गेला कुठे शिट्टी मारते. हल हृदयाचा इको काढा आता प्लेन करायला. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी पुरे मनाल तोवरी. हळू हळू चाला हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. तुका म्हणे सांडा घाटे तेणे नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुम निंद्रे. बस समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास याच्या स्पृहा विज्ञान देव म्हणता माया गेली सोळविल्या. संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती. जड मूड उदरिले रिड्या मुखी वेद बोले म्हणे नामयाचा नारा. नमन माझे ज्ञानेश्वरा मस्तक हे पायावरी.
या वारकरी संतांच्या करजोडी तो कथे काळी आपण असावे जवळी चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविसरम एकेकाक्षरम पुंसा महापातकनाशनम मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजौवानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कौसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्सस्ये 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 नमो नमः। विठ्ठल विठ्ठल याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रभू सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा काला या स्वरूपातील हा अभंग सेवेकरिता आपल्या समोर गायलेला आहे। सेवेला आरंभ करण्या अगोदर किन निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र आलेला आहात। आपल्या महाशिवरात्रीच्या पर्व काळाच्या निमित्ताने पूर्णेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये हा सोहळा आपण संपन्न करतोय। त्याची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने होते बरं का। आजचं हे दुसरं वर्ष आहे आणि या दुसऱ्या वर्षामध्ये आपण पूर्णेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये महाशिवरात्रीचा पर्वकाळ आणि या पर्वकाळाला अनुसरून 4-4.5 दिवसाचा हा उत्सव आपण या ठिकाणी करतो आहोत। याही वर्षी हा सोहळा उत्साहाने पार पाडत असताना आज या काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली। मी माझं परमभाग्य समजतो ज्या न्यायाने आपणा सर्वांच्या दर्शनाचा योग या निमित्ताने मला घडलेला आहे। अनेक संत महात्म्यांचे आशीर्वाद या निमित्ताने आपल्याला लाभलेले आहेत। श्री पूर्णेश्वर सांप्रदायिक सांस्कृतिक उत्सव मंडळ श्री क्षेत्र पूर्णा यांच्या आयोजनातून यांच्या नियोजनातून समस्त ग्रामस्थ मंडळी सप्ताह समिती नाही का सर्व वारकरी मंडळी महिला मंडळ गायनाचार्य विनेकरी टाळकरी वारकरी माळकरी मृदंगाचार्य आपण सर्व श्रोतृवर्ग या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय। अनेक संत महात्म्यांचे आशीर्वाद या निमित्ताने आपल्याला लाभलेले आहेत। ज्ञानोबराय तुकोबराय तथा चितघन स्वामी सखाराम महाराज वैकुंठवासी माधव स्वामी महाराज बालयोगी सदानंद बाबा बालयोगी मच्छिंद्रनाथ महाराज बालयोगी चिंतामणी महाराज काशीनाथ बाबा महानंद बाबा कोंडीराम महाराज कानिपनाथ भक्त लक्ष्मण बुवा आदरणीय श्रद्धेय कबीर महाराज म्हात्रे महाराज भागवत धर्माचार्य वारकरी संप्रदाय पूर्णा आणि समस्त आणि त्या ठिकाणी गावकरी ग्रामस्थ या सर्वांच्या अथक प्रयत्नातून हा सोहळा संपन्न होतोय। सर्व कमिटी मेंबर या सर्वांच्या आयोजनातून नियोजनातून हा सोहळा संपन्न होतोय। आजचं काल्याचं कीर्तन आहे बरं का, सांगतेचं कीर्तन आहे। तो नामसप्ताह सोहळा किती दिवसाचा जरी असला तरी त्याची सांगता व्हावी, तो संपावा, तो थांबावा असं जेव्हा वाटत असेल ना तेव्हा ज्या दिवशी त्याचा काला झाला त्या दिवशी आता वेगळं लोकांना सांगायची गरज नाही की बाबा सप्ताह संपला म्हणून नाही का। हे वेगळं सांगायची गरज नाही, लोकांना माहिती आहे काला झाला म्हणजे त्या सोहळ्याची सांगता झाली बरं का। हे वेगळं सांगायची गरज नाही। काल्याच्या कीर्तनाला अत्यंत महत्त्व आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का। हो, मागच्या कधीतरी एखाद्या कीर्तनाच्या निमित्ताने जेव्हा आलो होतो ना तेव्हा हे मंदिराचं बांधकाम चालू होतं आणि तेव्हा एक फेरफटका आमच्या गुरुनाथ भाऊंनी सांगितलं चला मंदिर फार सुंदर आहे पाहून घेऊया आणि म्हणून असा फेरफटका मारला होता। इथे गाडी लावायला पण जागा नव्हती पण एवढं मैदान चांगलं होतं ना इथंच गाडी लावली होती बरं का। तेव्हा हे मंदिर पाहिलेलं होतं। अत्यंत सुंदर अशा प्रकारचं मंदिर आपण त्या ठिकाणी बांधलेलं आहे। काला काला म्हणजे नेमकं काय? ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर काल्याचं कीर्तन म्हणजे परिपूर्णतेचं कीर्तन आहे बरं का। हे वेगळं सांगायची गरज नाही। मंदिर बांधून पूर्ण झालं हे केव्हा माणसाला कळतंय? ज्या दिवशी त्या मंदिराच्या कळसाची स्थापना झाली त्या मंदिराची परिपूर्णता आहे।
गंगा सागराला जाऊन मिळाली, त्या गंगेची परिपूर्णता आहे. सोन्याला 16वा कस लागला, सोन्याची परिपूर्णता आहे. तसं काल्याचं कीर्तन झालं म्हणजे सोहळ्याची परिपूर्णता आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही. आजचं कीर्तन हे सांगतेचं कीर्तन आहे. मी नेहमी सांगत असतोय, सांगता वेगळी आणि समाप्ती वेगळी बरं का. समाप्ती म्हणजे पुढच्या वर्षी करायचंच नाही आणि सांगता म्हणजे पुढच्या वर्षी परत करायचं आहे. फक्त बसणाऱ्यांना मला एवढंच विचारायचं आहे, मी कीर्तन सांगतेचं करू का समाप्तीचं तेवढं सांगून टाका, कारण मला दोन्ही पण जमतात बरं का. सांगत मला दोन्ही जमतात, पण आपल्याला समाप्तीचं कीर्तन नाही करायचं, आपल्याला सांगतेचं कीर्तन करायचं आहे बरं का. हो, परिपूर्णतेचं कीर्तन. आजचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे बरं, हे वेगळं सांगायची गरज नाही. हो, आज आपल्याला प्रसाद प्राप्त होणार आहे, प्रसाद मिळणार आहे. भले तो दही आणि लाही मिळेल, तो भाग वेगळा, पण आमच्या वारकऱ्याचा समज आहे की असा प्रसाद देण्याचं आज जर कोण काम करत असेल ना, तो स्वतः भगवान परमात्मा करतोय. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. पंढरीनाथ भगवान परमात्मा आम्हाला प्रसाद देण्याचं काम करतायत. आणि म्हणून 2-3 दिवस जरी कोणाला यायला नाही जमलं ना, तरी आज काल्याच्या कीर्तनाला मात्र लोक जरूर आल्याशिवाय राहत नाही, कारण आजचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. मी म्हटलं आजचं कीर्तन काल्याचं कीर्तन. हो, काला हा 2-3 प्रकाराने केला जातोय बरं का. कोणकोणते 2-3 प्रकार? हो, इथे त्या ठिकाणी आपल्याला दही आणि लाही एका हंडीमध्ये बांधली जाईल आणि मग आपल्याला त्या ठिकाणी त्याचं वाटप केलं जाईल बरं का. हा एक प्रतिकात्मक हंडीचा काला आहे. बरं, दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा एक काला आहे बरं का. ते 2 प्रामुख्याने महत्वाचे काली पाहायला मिळत आहेत. बरं, असा काला आपल्या जीवनामध्ये होईल न होईल तो भाग वेगळा. अत्यंत महत्वाचा तिसरा काला आहे, तो म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य म्हणजे जीवाच्या जीवनातील काला आहे बरं का. असा काला ज्याच्या जीवनामध्ये झाला ना, महाराज म्हटले त्याच्या जीवनामध्ये आता भेदच शिल्लक राहत नाही. भेद शिल्लक राहत नाही म्हणजे हा माझा मित्र आहे, हा माझा शत्रू आहे, याने माझा अपमान केला, याने मला मान दिला, याने माझी स्तुती केली, याने माझा अपमान केला, हा भाव त्याच्या अंतःकरणातला मावळला जातोय. समजायचं त्याच्या जीवनामध्ये खरा काला झालेला आहे बरं. हे वेगळं सांगायची गरज नाही. हो, ज्ञानेश्वरीमध्ये किंवा श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा भक्ताची लक्षणं सांगत असताना नेमकी हीच लक्षणं सांगतायत. अर्जुनाला भगवान परमात्मा म्हटले, अर्जुना या लक्षणाने जो युक्त तो माझा भक्त बरं का, तो माझा भक्त. हो, मग कोणती लक्षणं? एकंदर 32 प्रकारची लक्षणं भगवान परमात्म्याने सांगितली. अद्वेषा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी किंवा तुल्य निंदा सुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत श्रीमती भक्तिमान्यो प्रियो नरहा किंवा शमशत्रो च मित्रे च तथा मानापमानियोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. महाराज म्हटले, आता जर तशी तुलना करायची झाली ना, तर तुल्य निंदा स्तुतिर्मौनी, जो निंदेकडे सुद्धा समभावनेने पाहतो आणि स्तुतीकडे सुद्धा समभावनेने पाहतोय, खऱ्या अर्थाने त्याला भक्त म्हणावं. अर्थात त्याच्या जीवनातला भेद निघून गेलेला आहे. तुकोबारांचं प्रमाण सांगतो पुढे चलतो. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. अभेदाची भावना म्हणजे काल्याचं कीर्तन आहे बरं का. मी 2-3 प्रकार आपल्या समोर मांडले. हो, आजचं कीर्तन काल्याचं कीर्तन, आजचं कीर्तन परिपूर्णतेचं कीर्तन, आजचं कीर्तन सांगतेचं कीर्तन, आजचं कीर्तन हो नाही का प्रसादाचं कीर्तन आहे बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. आज प्रत्येकाला आनंद आहे बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. का आनंद आहे? का आनंद आहे प्रत्येकाला? याचं कारण हो, जगामध्ये जर जगाचा विचार करायचा झाला, जगाचा बाजूला राहू द्या, आपल्या गावचा विचार करायचा झाला ना, महाराज म्हटले जगामध्ये 3 प्रकारचे लोक राहत आहेत बरं का. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे लोक राहत आहेत. काही सत्वगुणी लोक आहेत, काही रजोगुणी लोक आहेत आणि काही तमोगुणी लोक आहेत. आज जेवढा आनंद सत्वगुणी लोकांना आहे ना, तेवढाच आनंद रजोगुणी लोकांना आहे, आणि जेवढा आनंद रजोगुणी लोकांना आहे ना, तेवढाच आनंद तमोगुणी लोकांना आहे बरं का. आता तुम्ही म्हणाल सत्वगुणी लोकांना काय आनंद, रजोगुणी लोकांना काय आनंद आणि तमोगुणी लोकांना काय आनंद? तर ऐका, आज देवाचा प्रसाद मिळणार आहे हा सत्वगुणी लोकांना आनंद आहे बरं का. देवाच्या लीला ऐकायला मिळणार आहेत हा रजोगुणी लोकांना आनंद आहे. आणि 3 दिवस चाललेली कटकट आज थांबणार आहे. हे ज्याला कळालं त्याला धन्यवाद. 3 दिवस चाललेली कटकट आज थांबणार आहे. हा
तमोगुणी लोकांना आनंद आहे बरं का. म्हणजे आज आनंद प्रत्येकाला आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि म्हणून असं सांगतेचं काल्याचं कीर्तन आपण करत आहात बरं का. खरं तर उत्सवाची सुरुवात ही चांगल्या पर्व काळाला झाली ना तर तो उत्सव अनेक काळ टिकून राहत असतो बरं का. आणि म्हणून आपण उत्सवाची त्या ठिकाणी सुरुवात म्हणा किंवा कोणत्या पर्व काळाला सुरुवात केलेली आहे तर महाशिवरात्रीच्या पर्व काळाला आपण त्याची सुरुवात केलेली आहे. कालच्या कीर्तनामध्ये आपण या संबंधाने अनेक प्रकाराने ऐकलेला असेल. लक्षात घ्या, महाशिवरात्री हा पर्व काळ सांगितलेला आहे बरं का, हे वेगळं सांगायची गरज नाही. जो वैष्णव आहे, जो वारकरी आहे, जो माळकरी आहे ना त्याच्या जीवनामध्ये या पर्व काळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. वैष्णवाचा उपवासाचा दिवस म्हणजे पर्व काळाचा दिवस आहे बरं का. खरं तर वैष्णव हा शब्द जो आहे ना तो अपभ्रंशाने आलेला शब्द आहे बरं का. वैष्णव म्हणतात कोणाला, ज्याला 29 उपवास आहेत त्याला वैष्णव म्हणतात बरं का. आता मी म्हटलं वैष्णव हा शब्द अपभ्रंशाने आलेला आहे. कसा काय? 29 आकडा आपण कसा लिहितो? 20 अधिक 9 बरोबर 29. 20 9 20 9 20 9 20 9 20 9 20 9 20 9 20 9 याचा अपभ्रंश झाला वैष्णव. त्याला 29 उपवास असावे. आता हे 29 उपवास कोणते याचा जर विचार करायचा झाला, एका महिन्याच्या 2 या पद्धतीने 12 महिन्याचे एकूण 24 एकादशी सांगितलेल्या आहेत. आणि एकनाथ महाराजांनी त्यांच्या एकनाथी भागवतामध्ये 5 पर्वकाळ सांगितलेले आहेत बरं का. आता हे 5 पर्वकाळ कोणते याचा जर विचार करायचा झाला, एक आहे नृसिंह जयंती, एक आहे वामन जयंती, एक आहे रामनवमी, एक आहे कृष्णाष्टमी आणि उत्तमोत्तम शिवरात्री, महाशिवरात्री. ते 24 आणि हे 5 असे 29 उपवास जे आले त्याला वैष्णव म्हणावं बरं का. ही वैष्णवाची एक साधी व्याख्या आहे. आजचं काय पर्व काळाच्या निमित्ताने आपण एकत्र आलेलात. तर तसं तर शास्त्राने अनेक पर्वकाळ सांगितलेले आहेत बरं का. एक पर्वकाळ असा आहे, शास्त्र म्हणतंय एक पर्वकाळ असा आहे जो 60 वर्षातून एकदा येतोय. एक पर्वकाळ असा आहे जो 12 वर्षातून एकदा येतोय. एक पर्वकाळ असा आहे जो 3 वर्षातून एकदा येतोय. एक पर्वकाळ असा आहे जो वर्षातून एकदा येतोय. एक पर्वकाळ असा आहे जो महिन्यातून एकदा येतोय. एक पर्वकाळ असा आहे जो 15 दिवसातून एकदा येतोय. एक पर्वकाळ असा आहे जो आठवड्यातून एकदा येतोय. एक पर्वकाळ असा आहे जो रोजच्या रोज येतोय. आणि एक पर्वकाळ असा आहे जो प्रत्येक क्षणाला येतोय बरं का. जरा वेळ लागेल मला 60 वर्षापासून सांगायचंय बरं, लक्षात घ्या. 60 वर्षातून येणारा एक पर्वकाळ आहे ज्याचं नाव आहे कपिला षष्ठी. आता ही कपिला षष्ठी काय होती, कोण होती? घरी गेल्यानंतर श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ उघडा आणि याच्यामध्ये नारद की तो भई नारदी हे प्रकरण जरा वाचून पहा म्हणजे कळेल आपल्याला बरं का. नारदाची नारदी झाला अर्थात बुवाची बाई झाला. सरोवरामध्ये स्नान करण्याकरता ते नारद महर्षी जेव्हा उतरले ना, अंतकरणामध्ये काम उत्पन्न झालेला होता. सरोवरामध्ये स्नान करत असताना आता अवयव बदलले आणि नारदाची नारदी झाला बरं का. अगदी एका मिनिटात सगळे अवयव बदलले. आता विचार केला, आतापर्यंत तर बुवा होतो, हा काय स्नान करायला गेलो, काय अघटित घटना घडली देव जाणे, पण बुवाची बाई झालो. आता असंच जर गावात गेलो तर लोक हसल्याशिवाय राहणार नाही. आणि याकरता ही नारदी त्याच वनात त्याच जंगलात राहू लागली. आणि त्या वनात राहत असताना एका साधूशी या नारदीचा संग झाला. या साधूपासून या नारदीला 60 मुलं झाली. 60 मुलं. 60 मुलानंतर 61वी मुलगी झाली. ती 60 नंतर झाली. याकरता तिचं नाव त्यांनी कपिला षष्ठी ठेवलं. अर्थात 60 वर्षातून येणारा पर्वकाळ ज्याचं नाव आहे कपिला षष्ठी. आता हा पर्वकाळ काही लोकांनी एकदा पाहिलाय, काहींनी 2दा पाहिलाय, आम्हाला अजून पाहायलाच भेटला नाही बरं का. लक्षात घ्या, कपिला षष्ठी 60 वर्षातून येणारा एक पर्वकाळ. बरं चला, 12 वर्षातून येणारा पर्वकाळ कोणता? महाकुंभ, कुंभमेळा जो आता प्रयागराजला चालू आहे. हो, 12 वर्षातून येणारा एक पर्वकाळ आहे बरं का. बरं चला, 3 वर्षातून येणारा पर्वकाळ ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो. नाही कळालं अधिक मास म्हणतो, नाही कळालं मल मास म्हणतो, नाही कळालं धोंड्याचा महिना म्हणतो, आणि नाहीच कळालं तर जावयाचा महिना म्हणतो बरं का. असं म्हणतात की या महिन्यात जावयाला घरी बोलवायचं असतंय आणि यथा सांग त्याची पूजा करायची. मग तो जावई कसाही जरी असला आणि कसाही जरी असला, हे ज्याला कळालं त्याला धन्यवाद. तो जावई कसाही जरी असला आणि कसाही जरी असला बरं का, तरी सुद्धा त्याची पूजा मात्र करायची. अर्थात तो त्याचा महिना आहे बरं का. अर्थात 3 वर्षातून येणारा एक काळ पर्वकाळ पुरुषोत्तम मास.
वर्षातून येणारा पर्व काळ कोणता? आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे 3.5 मुहूर्त सांगितलेले आहेत ना, हे वर्षातून येणारे पर्व काळ आहेत बरं का. बरं चला, महिन्यातून येणारा पर्व काळ कोणता? अमावस्या आणि पौर्णिमा हा महिन्यातून येणारा पर्व काळ आहे. बरं, 15 दिवसातून येणारा पर्व काळ कोणता? हो, द्वादशी एकादशी. हो नाही का, एकनाथ महाराज वर्णन करतायत. पर्व काळ द्वादशी दिली सामुग्री आम्हासी, द्वादशी एकादशी हा पर्व काळ सांगितलेला आहे. 15 दिवसातून येणारा पर्व काळ. बरं, आठवड्यातून येणारा पर्व काळ सोमवार हा आठवड्यातून येणारा पर्व काळ आहे. बरं, प्रत्येक दिवशी येणारा पर्व काळ कोणता? ब्रह्ममुहूर्त हा रोजच्या रोज येणारा पर्व काळ आहे बरं का. खरं सांगू तुम्हाला, साधकाला आपली साधना लवकर फळ द्यावी असं वाटत असेल ना, तर त्याने त्याची साधना ही ब्रह्ममुहूर्ताला केली पाहिजे बरं का. अगदी उदाहरण डोळ्यापुढे आणणं म्हणजे कळेल आपल्याला. हे जे मृदंगाचार्य आहेत ना, मृदंग या कलेमध्ये त्यांचं नाव मोठं व्हावं असं जर त्यांना वाटत असेल ना, तर त्यांनी त्यांची साधना, त्यांचा रियाज हा ब्रह्ममुहूर्ताला केला पाहिजे बरं का. हो, ब्रह्ममुहूर्ताला उठायचं आणि असा पखवाज वाजवायचा का बाजूच्यांची झोपच मोडली पाहिजे नाही का. हा अर्थात आणि त्याचं उदाहरण सांगतो म्हणजे कळेल आपल्याला. आपण आजही जर आळंदी क्षेत्रामध्ये गेलात ना, आणि आळंदीमध्ये गेल्यानंतर पहाटे पहाटे जर इंद्रायणीच्या काठावर जर फेरफटका मारायला गेलात ना, आपल्याला कळेल अशी लहान लहान पोरं की ज्यांना त्यांचं पखवाजाचं वजन सुद्धा उचलत नाही, पण तीही पोरं पखवाज घेतात, इंद्रायणीच्या काठावर येतात आणि ब्रह्ममुहूर्ताला आपल्याला जो काही बोल दिलेला असेल ना, त्या बोलाचा ते रियाज करतात बरं का. का? ब्रह्ममुहूर्ताला केलेली साधना माणसाला लवकर फळ देते बरं का. गायन या क्षेत्रामध्ये जर आपल्याला प्रावीण्य मिळवावं असं वाटत असेल, गायन या क्षेत्रामध्ये या कलेमध्ये आपल्याला नाव लौकिक व्हावं असं वाटत असेल ना, तर याही करता आपण आपली गायनाची कला किंवा नाही का तो रियाज, ती साधना आपण ब्रह्ममुहूर्ताला केली पाहिजे बरं का. ब्रह्ममुहूर्ताला पहाटे उठायचं, खर्ज लावायचं आणि खर्ज लावून सारे गप्प बसा, सारे गप्प बसा. म्हणजे सारे गम पद निसा नाही बरं का. हा, सारे गप्प बसा, सारे गप्प बसा म्हणजे आपला रियाज आपण ब्रह्ममुहूर्ताला केला पाहिजे. त्या क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक मिळतंय बरं का. ब्रह्ममुहूर्ताला केलेली साधना माणसाला लवकर फळ देते. आणि म्हणून रोजच्या रोज येणारा पर्व काळ ब्रह्ममुहूर्त. जो महात्मा आहे ना, जो महात्मा आपली साधना करण्याकरता ब्रह्ममुहूर्ताला जागा असतो बरं का. एका सुभाषितकाराने याचं वर्णन केलेलं आहे. इकडे बघा, ब्रह्ममुहूर्ताला केलेली साधना माणसाला लवकर फळ देते. महात्मा हा ब्रह्ममुहूर्ताला जागा राहतो आणि आपली साधना करतो. एका सुभाषितकाराने याचं वर्णन केलेलं आहे. पहले प्रहर में हर कोई जागे. पहिला प्रहर आहे ना, त्याला सगळेच लोक जागे असतात. पहले प्रहर में हर कोई जागे, दुसरे प्रहर में भोगी, तीसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी. योगी महात्मा चौथ्या प्रहराला अर्थात ब्रह्ममुहूर्ताला जागा असतो आणि आपली साधना तो करत असतोय. असा ब्रह्ममुहूर्त सकाळी 8:30 ते 11:30 असतो. पहाटे 2:30 ते 5:30 हा जो काळ सांगितलेला आहे, हा ब्रह्ममुहूर्ताचा काळ सांगितलेला आहे. साधारणतः सूर्य उदयाच्या 1.5 तास अगोदरचा जो काळ आहे ना, हा ब्रह्ममुहूर्ताचा काळ सांगितलेला आहे. मी म्हटलं रोजच्या रोज येणारा पर्व काळ ब्रह्ममुहूर्त. आणि शेवटी मी म्हटलं प्रत्येक क्षणाला येणारा पर्व काळ. ज्या क्षणाला आपण आपल्या मुखावाटे देवाचं नाव घेतलं ना, तो आपल्या जीवनातला पर्व काळ समजा बरं का. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. महाराज म्हटले असे शास्त्राने सांगितलेले पर्व काळ आहेत बरं का. आज 2 पर्व काळ आपण साजरा करतोय. पहिला पर्व काळ जो काल होऊन गेला महाशिवरात्रीचा, आणि आज अमावस्या जो महिन्यातून येणारा पर्व काळ आहे ना, तो मी त्या ठिकाणी सांगितला. अशा या पर्व काळाला अनुसरून आपण या ठिकाणी काल्याचे कीर्तन करतो बरं का. काला म्हणजे नेमकं काय हो? भगवान परमात्म्याचे गुणानुवाद या निमित्ताने गायले जातात. आणि म्हणून आज भगवान आपल्या गोपाळांना सांगतोय, तुम्हाला काला मिळावा, तुम्हाला प्रसाद मिळावा असं जर वाटत असेल ना, तर तुम्ही मात्र माझ्या मागे यायला पाहिजे बरं का. लक्षात घ्या, इथे शंका उपस्थित राहते. हो, भगवान परमात्म्याला गोपाळांना आजच काला द्यावा असं का वाटलं हो? आजच काला द्यावा असं का वाटलं? कृष्ण भगवान परमात्मा अवताराला आले. या अगोदर प्रभू रामाच्या अवताराला ते आलेले होते. या अगोदर ते अनेक देवांच्या अवताराला आलेले होते. मग त्या अवतारामध्ये त्यांना काला द्यावा असं का वाटलं नाही? गोकुळामध्ये गोपाळांनाच त्यांना काला द्यावा असं का वाटलं बरं का. नाही, तसं नाही. प्रभू रामाने सुद्धा एकदा काला केलेला होता बरं का.
पण काला तो झालाच नाही, ती कालवा कालवत झाली बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. कशावरून काय झालं, त्या लंकेवर विजय मिळवला आणि सीतामय्याला सोडून आणली. अयोध्येचा अधिपती भगवान परमात्मा झाला. आता सगळं झाल्यानंतर हो सीतामय्याच्या आग्रहास्तव ज्यांनी ज्यांनी सीतेला शोधण्याकरता प्रयत्न केले ना, त्या सगळ्यांचा देवाने मोठा सन्मान ठेवला बरं का. हो नाही का, मोठा स्वागत समारंभ ठेवलं. प्रत्येकाची अशी आदल्या रात्री देव रात्रभर जागे होते आणि रात्रभर जागे राहून हो कोणी कोणी आपल्याला मदत केलेली आहे ना, त्यांची नावं अगदी कागदावर देवाने घेतलेली होती बरं का. हो हे जे सप्ताह करणारे कमिटी मेंबर असतात ना, त्यांना सुद्धा फार कठीण असतं बरं का. हो एखाद्याचं नाव राहता कामा नये. हो ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्या प्रत्येकाचं नाव त्या ठिकाणी आलं पाहिजे बरं. या संबंधाने देव रात्रभर जागे राहिले आदल्या दिवशी आणि आदल्या दिवशी रात्रभर जागे राहून त्यांनी ती यादी तयार केली बरं का. पहाटे पहाटे सीतामय्याने सांगितलं का हो कोणाकोणाचा सत्कार करणार आहेत बघू जरा यादी. ती यादी पाहिली बरं का आणि यादी पाहिली, सगळ्यांचीच नावं देवाने घेतलेली होती, पण हनुमंतरायाचं काही नावच नव्हतं बरं का. ती म्हटले का हो अहो हनुमंत नसता तर मी तुम्हाला परत काही भेटलेच नसते. हनुमंतराय जर रामायणातून बाजूला काढले तर रामायणाला किंमत शून्य आहे. असं असताना तुम्ही हनुमंतरायाचं काही नावच घेतलं नाही याच्यामध्ये, याचं कारण काय. ते म्हटले खरं सांगू का अगं सीते, हो हनुमंतरायाचे माझ्यावर एवढे उपकार आहेत ना, त्याला काय द्यावं हे मला कळत नाही आणि त्याला देऊन सुद्धा त्याचं समाधान होणार नाही, याकरता त्याचं नाव मी घेतलं नाही. ती म्हटले असं कुठं असं आहे का, मी त्याचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही. देव म्हटले जास्ती शहाणपणा करू नको, तर तुझाच अपमान झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. ते म्हटले नाही नाही मी त्याचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही. देव म्हटले त्याचा सत्कार कर पण सगळ्यात शेवटी कर बरं का. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी स्वागत समारंभ सुरू झालं. प्रभू राम असे माईकवर आले, म्हणजे त्यावेळेस नव्हता पण असं समजा आता, हो माईकवर आले आणि त्यांनी नावं घेतली. एका बाजूने नावं उच्चारायचे आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा सन्मान त्यांचा सत्कार व्हायचा बरं का. सगळ्यांचे सत्कार सीतामय्याने होऊन दिले आणि नंतर सीतामय्या माईकवर आली आणि तिने सांगितलं हे पहा हो अजाणतेपणाने दुर्लक्ष करून का होईना नजर चुकीने एक नाव प्रभूकडून घ्यायचं राहून गेलेलं आहे, ते म्हणजे हनुमंतरायाचं नाव. मला असं वाटतंय आपण हनुमंताचा देखील सत्कार केला पाहिजे बरं का. आणि म्हणून हो त्याचा सत्कार केला. हनुमंतरायाला बरं वाटलं, आनंदित झाला तो आणि तो सत्कार घेण्याकरता आला. आता काय द्यावा असा प्रश्न पडलेला होता. सीतामय्याने पुढचा मागचा विचार केला नाही. गळ्यामध्ये पृथ्वी मोलाच्या रत्नाचा हार होता, तो हार काढला आणि त्याच्या गळ्यात टाकून दिला बरं का. त्याला एवढा आनंद झाला. आनंदाच्या भरात हे असं समोर हे आंब्याचं आहे ना, आंब्याचं झाड आहे ना, त्या आंब्याच्या झाडावर तो जाऊन बसला बरं का. आणि तिथं बसल्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये जो बक्षीस रूपी मिळालेला जो हार होता ना, नवरत्नाचा पृथ्वी मोलाचा हार, तो त्याने हार काढला आणि मग हो त्यातला एक मणी काढायचा, तो दातात चावायचा, तो फोडायचा, त्यात काहीतरी पाहायचा आणि पाहून तो खाली टाकून द्यायचा बरं का. हे प्रभूने पाहिलं हे झाडावर बसून याचं काय चालू आहे बरं का. सीतेला जवळ बोलवलं, सीते इकडे ये, ते पहा त्याचं काय चाललंय. म्हणून तुला सांगत होतो याचा सत्कार करू नको बरं का. हा पाहिलं ना काय चाललंय. एवढा राग आला सीतामय्याला. ती म्हणायला लागली काय बोलावं या वानराला, नाही का, काय बोलावं या वानराला. पृथ्वी मोलाचा नवरत्नाचा हार याला दिला पण याची किंमत याला न कळाल्यामुळे त्याने त्या चावायला आणि तो फोडायला सुरुवात केली बरं का. रागावली सीतामय्या आणि सीतामय्या त्याच्या जवळ गेली आणि जवळ जाऊन सांगितलं काय रे, अरे तुला कळतंय का तुला कोणता हार दिलेला आहे. अरे पृथ्वी मोलाचा आहे, नवरत्नाचा हार आहे. असा असताना तू तो चावतो तो मनी फोडतो, याचं कारण काय. त्याने जे उत्तर दिलेले ते ऐकण्यासारखं आहे. ती म्हटले खरं सांगू का मैया, तुम्ही पृथ्वी मोलाचा द्या नाहीतर नवरत्नाचा द्या, पण मी तो मनी फोडतो याचं कारण त्याच्यात राम आहे की नाही ते मी पाहतोय बरं का. हो ती म्हटली काय रे, या पृथ्वी मोलाच्या नवरत्नामध्ये कुठं राम असतोय का. ते म्हटले मग ज्याच्यात राम नाही त्याचं माझ्याजवळ काही काम नाही, नाही का, काहीच काम नाही बरं का. परिणाम काय झाला, हो सीतामय्या रागून म्हटली काय रे तू त्याच्यात राम पाहतोयस पण तुझ्यात राम आहे का. ते म्हटले आहे की. हो हनुमंतराय खाली उतरले आणि त्यांनी आपली छाती फाडली आणि छाती फाडून हो देव पंचायतन अर्थात राम पंचायतनाचं दर्शन हो स्वतः हनुमंतराय पण आतमध्ये होते बरं का, सीतामय्याला घडवलं बरं का. अर्थात आता सीतामय्याला अपमानित झाल्यासारखं वाटलं. मग देवाने काय केलं, चला सगळ्यांचे सत्कार झाले ना, आता महाप्रसादा करता पंक्तीला बसा बरं सगळेजण.
हे मी का सांगतो एवढं लक्षात घ्या बरं का. प्रभू रामाने सुद्धा यांना काला द्यायला, प्रसाद द्यायला विचार केला होता, पण प्रसाद करताच आला नाही, काला करताच आला नाही, सगळी कालवा कालव झाली बरं का. हो, काय झालं, देवाने त्यांना सांगितलं बसा बरं सगळे आता पंक्तीला. सगळे वानर पंक्तीला बसले हो. आणि पंक्तीला बसल्यानंतर त्यांच्या समोर पात्र आलं. पात्रात एका बाजूला भात वाढलेला होता, त्याच्यावर थोडंसं वरण वाढलेलं होतं, त्याच्यावर तुपाची धार टाकलेली होती, त्याच्या बाजूला कोशिंबीर होती, त्याच्या बाजूला 2 भाज्या होत्या, त्याच्या बाजूला पुरी होती, त्याच्या बाजूला बासुंदी होती, त्याच्या बाजूला श्रीखंड होतं, त्याच्या बाजूला कोशिंबीर होती, त्याच्या बाजूला आंब्याचं लोणचं होतं, त्याच्या बाजूला लिंबाचं लोणचं होतं, त्याच्या बाजूला भोकराचं बस का आता बस म्हणजे ताट भरलं ना, काय करावं आता. भोकराचं लोणचं होतं. भोकर माहिती आहे ना तुम्हाला, भोकराचं लोणचं होतं बरं का. हो, अर्थात एका वानराने त्याच्याकडे पाहिलं आणि विचार केला हे नेमकं आहे तरी काय बरं का. भोकराचं लोणचं ते आहे तरी काय, आणि म्हणून त्या वानराने ते भोकराचं फळ असं उचललं. भोकराला आतमध्ये बी असते बरं का. हो, त्याने विचार केला हे कडक कडक टणक टणक लागतंय, नेमकं आहे काय, म्हणून त्याने ते असं दाबलं. दाबल्याचा परिणाम काय झाला, ती बी होती ती अशी उंच उडाली बरं का. आणि उंच उडाल्याचा परिणाम या वानराने विचार केला बी आपल्या उंच उडते, हे काय योग्य आहे का. त्या बी कडे पाहिलं आणि सांगितलं ए बी तू काय माझ्या वरती जाऊ शकतेस बरं का. आता त्या बी पेक्षा उंच उडी मारावी याकरता या वानराने उडी मारली, पण नेम चुकला आणि समोरच्या वानराच्या पात्रातच जाऊन तो पडला बरं का. आता त्याला अपमानित झाल्यासारखं वाटलं, तो उडाला, तो म्हटला माझ्यावरती उडी मारतो का, तू कशी उडी मारतो ते मी पाहतो. त्याने उडी मारली, तो दुसऱ्याच्या पात्रात जाऊन पडला. असं म्हणता 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 परिणाम काय झाला, अहो सगळ्याची कालवा कालव झाली, देवाला काला करता आलं नाही बरं का. प्रभू कृष्णाच्या रूपात जेव्हा आले ना, तेव्हा त्यांनी विचार केला की हे गोपाळ पूर्वीपासून उपवाशी राहिलेले आहेत बरं का. हो, राम अवतारामध्ये असताना हे वानर रूपाने आले. हो, लंकेवर विजय मिळवण्याकरता यांनी अनन्यसाधारण आम्हाला प्रयत्न केले, पण त्या काळामध्ये मी यांना काही देऊ शकलो नाही बरं का. त्या काळामध्ये देण्याचा प्रयत्न केला, पण यांना ते घेता आलं नाही, त्यांना मी काही देऊ शकलो नाही. पण आता जर ते गोपाळांच्या रूपात आलेले आहेत ना, तर आज मात्र त्यांना मला काहीतरी द्यावं असं वाटतंय बरं का. मग देत असताना त्या गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो आज मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रसाद देणार आहे, आज मी तुम्हाला काला देणार आहे. मग जर तुम्हाला काला मिळावा असं वाटत असेल, तुम्हाला प्रसाद मिळावा असं जर वाटत असेल ना, तर तुम्ही माझ्या मागे या असा उपदेश त्यांना केला अभंगाच्या पहिल्या चरणात. Ah
अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे यालं तरी याले लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे 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 आणि त्या गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो मला तुम्हाला प्रसाद द्यायचा आहे आणि प्रसाद मिळावा असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे आलं पाहिजे. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. हो तुम्ही माझ्या मागे आले पाहिजे बरं का. हो इथे याल तरी हा शब्द वापरलेला आहे बरं का. इथे याल तरी या शब्दातून आपल्याला स्वातंत्र्यता दिलेली आहे बरं का. यायचं असेल तर या, नाही का, आग्रह नाही, यायचं असेल तर या. पण आता एक लक्षात घ्या, आपण सुद्धा कोणाच्या मागे जावं हे आपल्याला कळालं पाहिजे बरं का. हो नाही का. 5 वर्षातून एकदा येतात त्यांच्या मागे जायचं का आपण? हा ते फक्त त्यांची पोळी भाजून घेण्याकरता येत असतात. हो हित काय अहित काय हे आपल्याला कळत नाही आणि म्हणून आपण कोणाच्याही मागे जातो, तो भाग वेगळा. पण मग जर मागेच जावं असं वाटत असेल तर कोणाच्या मागे गेलं पाहिजे? शास्त्र असं म्हणतंय, जीवाने जीवाच्या मागे जाऊ नये, जीवाने जडाच्या मागे जाऊ नये. जर मागेच जावं असं वाटत असेल एकतर त्याने संतांच्या मागे जावं आणि एकतर भगवान परमात्म्याचे मागे जावं. बस याच्या पलीकडे कोणाच्या मागे जायचं नाही. जीवाने जीवाच्या मागे का जाऊ नये याचं कारण, हो जसा हा जीव दुःखी आहे ना तसं ज्याच्या मागे आपल्याला जायचंय तोही जीव दुःखी आहे. मग हा दुःखी त्याच्या जवळ गेला तर त्याच्या जवळ गेल्यानंतर तोच दुःखी असल्यामुळे तो आपलं दुःख कमी करू शकत नाही. याकरता जीवाने जीवाच्या मागे जाऊ नये. बरं जीवाने जडाच्या मागे का जाऊ नये? जड म्हणजे नाही का अगदी निर्बुद्ध नाही का. आता त्याच्या मागे जाऊन आपलं काय? हो तोच निर्बुद्ध आहे, तोच जड बुद्धीला प्राप्त झालेला आहे, त्याच्या मागे जाऊन आपलं कल्याण होणार नाही. याकरता जीवाने जडाच्या मागे जाऊ नये. मागेच जावं असं वाटत असेल एकतर संतांच्या मागे जावं एकतर भगवान परमात्म्याच्या मागे जावं बरं का. लक्षात घ्या, हो जीवाने संतांच्या मागे गेल्यानंतर हो जीव हा जगमान्य होत असतो हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का. तुम्ही ज्ञानोबा विचार करा. ज्ञानोबा वय 22 वर्षाचं आहे पण 22व्या वर्षी देखील जगाने त्यांना माऊली म्हणावं, जगाने त्यांना माय म्हणावं. एकाने त्यांना प्रश्न विचारला, महाराज तुमच्या वयाचा विचार जर केला तर तुमचं फक्त 22 वर्षाचं वय आहे पण 1400 वर्षे जगलेला चांगदेव सुद्धा तुम्हाला माऊली म्हणतोय. हो याचं कारण काय? तुम्ही जगाची माय ठरले याचं कारण काय? ज्ञानोबारायांनी सुंदर उत्तर दिलं. ज्ञानोबाराय म्हटले, खरं सांगू का, मी 22व्या वर्षी जगाची माय ठरलो, जगाने मला माऊली म्हणावं, 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाने सुद्धा मला माऊली म्हणावं. याचं कारण मी माझ्या अगोदर जे संत होऊन गेले ना त्या संतांच्या वाटेने त्यांच्या मागे मागे गेलो आणि म्हणून मी जगमान्य झालो बरं का. ज्ञानोबा त्याचा विस्तार करतायत. तैसा व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुशितो. व्यासांचा, व्यास महर्षी, आद्य कवी व्यास महर्षी, ते ज्या वाटेने गेले ना त्या वाटेचा मागोवा घेत घेत भाष्यकारा ते वाट पुशितो. भाष्यकार म्हणजे आद्य गुरु शंकराचार्य यांना वाट विचारत विचारत संत ज्या वाटेने गेले त्या मार्गाने त्यांच्या मागे मागे गेलो आणि मी जगमान्य झालो. हो संतांच्या मागे गेलात, जग तुम्हाला मान्यता दिल्याशिवाय राहणार नाही. एकतर संतांच्या मागे जावं एकतर देवाच्या मागे जावं बरं का. आणि म्हणून भगवान परमात्मा स्वातंत्र्यता देत आहेत. तुम्हाला यावं असं वाटत असेल तर माझ्या मागे या, याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. बरं आजच देवाला त्यांना काला द्यावा असं का वाटलं बरं का. याचं कारण सांगतो पुढे चलतो. याचं कारण असं आहे, जेव्हा भगवान परमात्मा आणि गोकुळामध्ये आले ना, गोकुळामध्ये आल्यानंतर बराच काळ गोकुळामध्ये राहिले. हो आता थोडेसे रांगायला लागले आणि रांगत असताना परिणाम काय झाला, देवाने जेव्हा पोरांकडे पाहिलं, हो नाही का, गोपाळांकडे पाहिलं, त्यांना एक गोष्ट कळाली, आपल्याला जर कंसादिकांशी जर लढा द्यावा असं वाटत असेल, दृष्ट प्रवृत्तीशी लढावं असं वाटत असेल ना तर त्यांनी गोपाळांकडे पाहिलं, असे आशक्त झालेले होते बरं का. आशक्त कृश झालेले होते. हो याचं कारण काय? हो याचं कारण त्यांच्या घरी निघालेलं दही दूध तूप लोणी सगळं मथुरेच्या बाजाराला जायचं बरं का. या पोरांना काहीच खायला भेटत नव्हतं पूर्वीच्या काळी. हो अगदी दही दूध तूप लोणी या सगळ्याचं दूध तर घरामध्ये होतं बरं का. याचं कारण गाई म्हैशी हा प्रकार सुद्धा त्या काळामध्ये फार होता.
गोकुळातला जर विचार करायचा झाला, एकट्या नंद बाबाकडे नाही का, नंद ही त्यांना दिलेली पदवी आहे बरं का. हो, 9 लक्ष गाई. नंद बाबाकडे 9 लाख गायी होत्या. ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत ना त्याला नंद म्हटलं जायचं. उपनंद ज्याच्याकडे 5 लाख गायी आहेत त्याला उपनंद म्हटलं जायचं. ज्याच्याकडे 1 लाख गायी आहेत त्याला वृषभानू म्हटलं जायचं. आणि ज्याच्याकडे 10 लाख गायी आहेत ना त्याला वृषभानूवर म्हटलं जायचं. नंद ही पदवी आहे. एकट्या नंद बाबाच्या घरी 9 लाख गायी होत्या बरं का. म्हणजे कृष्णाच्या बापाच्या घरी 9 लाख गायी होत्या. लक्षात घ्या, त्या काळामध्ये गायी म्हैशी हा प्रकार, म्हैशी कमी पण गायी हा प्रकार जरा बऱ्यापैकी होता. आज परिस्थिती बदललेली बरं का. आज बोटावर मोजण्या इतक्या लोकांकडे गायी आहे, म्हैशी हा प्रकार राहिलेला आहे. बरं, त्यांचं पण निघालेलं दही दूध तूप लोणी सगळं गोईंग टू डेअरी नो डेअरी नाही का. सगळं डेअरीत जाते नाही का. डेअरी टाकायला पोटात खायला काही मिळत नाही बरं का. आणि म्हणून असे आशक्त झालेले, कृश झालेले त्या गोपाळांकडे पाहिलं आणि देवाने विचार केला, अशा आशक्त पोरांना सशक्त बनवावं असं वाटत असेल ना तर याकरता मात्र आपण आणि त्याकरता प्रयत्न केले पाहिजे बरं का. देवाने काय प्रयत्न केले, गावकऱ्यांची मीटिंग बोलवली आणि या मीटिंगमध्ये सांगितलं, हे पहा, आपल्या पोरांच्या तब्येती आणि सुधारावे असं वाटत असेल ना तर आपल्या घरातलं दही दूध तूप लोणी आपल्याच पोरांना खायला द्या, ते मथुरेच्या बाजूला पाठवू नका बरं का. आता ज्यांना पटलं ते बिचारे थांबले, ज्यांना पटलं नाही ते निघून गेले. जाता जाता म्हणायचे ते, हे कालचं पोरं आम्हाला शिकवायला लागलं, याचं काय ऐकायचं, म्हणजे अजिबात ऐकायचं नाही. मग ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्या घरी देवाने चोरी करायची ठरवली बरं का. लक्षात घ्या, भगवान म्हटले चला आपल्याला आता चोरी करायची. आता काही लोक आमच्या कृष्णाला चोर म्हणतात बरं का, पण लक्षात घ्या त्याने चोरी कसली केली आणि कुठपर्यंत केली हे आपल्याला कळायला पाहिजे बरं का. 5 वर्षापर्यंत देवाने दह्या दुधाची चोरी केली आणि 5 वर्षानंतर याने गोपींच्या चित्ताची चोरी केली. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तो का म्हणे येणे गरुड ध्वजे. 5 वर्षापर्यंत याने दया दुधाची चोरी केली. 5 वर्षापर्यंत केलेला गुन्हा हा बाल गुन्हा ठरतोय. आपल्या इंडियन पिनल कोर्टमध्ये त्याला कोणती शिक्षा नाही बरं का. मग त्याला काय केलं जातंय, त्या लहान बाळाला जर त्याने गुन्हा केलेला असेल तर त्याला बाल सुधार गृहामध्ये टाकलं जातंय. हा चोऱ्या करतो म्हणून आईने याला गायी राखायला पाठवलं, म्हणजे बाल सुधार गृहातच पाठवलं असं आपण समजायचं आणि आपण पुढे चालायचं बरं का. हो, त्या गोपाळानं सांगितलं, पोरांनो आपल्याला हे आता मायबाप असं देत नाही ना, मग आपल्याला चोरी करायची. चोरी करून का होईना तुम्हाला भरपेट खायला देईन, तुम्ही काळजी करू नका, फक्त माझ्या माग माग या. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. तो वाकड्या बोबड्या पेंद्या सुदामा हे म्हटले, देवा चोरी करायची आहे का, काळजी करू नको, आत्ता घरी जातो आणि तलवार घेऊन येतो. तलवार देव म्हटले आपल्याला तशातली चोरी करायची नाही. अरे मग तलवार जर नसेल तर चोरी करता येणार नाही आपल्याला. देव म्हटले ते साहित्य नाही लागणार, मी सांगतो ते साहित्य आणा. मग काय साहित्य सांगितलं, देवाने सांगितलं असं करा, लहान लहान वाळूतले रेतीतले बारीक गोल असे खडे असतात ना ते खडे घेऊन या. बरं, अजून काय घेऊन या, एक काठी घेऊन या. बरं, अजून काय घेऊन या, सराटे नावाचे काटे घेऊन या. बरं, अजून काय घेऊन या, हो अशी गाळीव माती घेऊन या बरं का. अशा 4 वस्तू देवाने सांगितल्या. तो वाकड्या म्हटला, देवा अरे जर चाकू नसल, सुरी नसल, नाही का, नाही काय तर निदान गावठी कट्टा नाही का, असं जर काही नसेल तर चोरी कशी करता येईल. देव म्हटले आपल्याला तशातली चोरी करायची नाही. मग बोबड्याने विचारलं, मग देवा अरे तू हे जे साहित्य सांगितलं याच्यामध्ये हे जे खडे सांगितले हे खडे कशा करता. देव म्हटले खरं सांगू, आपल्याला जिथं चोरी करायला जायची आहे ना, चोरी करत असताना आपल्याकरता आपण चोरी करायला काही दिवसा जाणार नाही, आपण रात्री जाणार आहेत. मग चोरी करत असताना आपल्याकरता काय असा उजेड करून ठेवलेला नसेल की चला आता गोपाळ चोरी करायला येणार आहेत. सगळीकडे अंधार असेल. या अंधाऱ्या खोलीमध्ये भरलेली मडकी कुठं ठेवलेली आहेत आणि रिकामी मडकी कुठं ठेवलेली आहेत. याच्याकरता त्या अंधाऱ्या खोलीत गेलो ना की आपल्याकडे जे खडे आहेत ते चहू बाजूला फेकायचे. जिकडून टन टन असा आवाज येईल समजायचं तिकडची मडकी रिकामी आहेत. जिकडून बद बद
असा आवाज येईल समजायचे तिकडची मडकी भरलेली आहेत, आपण त्या दिशेने जायचंय बरं का. याच्याकरता हे खडे घ्यायचे आहेत. एकाने म्हटलं ठीक आहे देवा, खडे कशा करता कळाले, हे काठी कशा करता. देव म्हटले अरे असं ते खाली नसेल, ते जर असं वरती टांगून ठेवलेलं असेल ना तर ते फोडण्याकरता म्हणून काठी पाहिजे. देवा काठी कशा करता कळालं, पण काय रे हे सराटे नावाचे काटे कशा करता. आता सराटे नावाचा काटा असा आहे ज्याला 3 बाजूने त्या ठिकाणी काटे असतात बरं का. तो जमिनीकडे कसाही जरी फेकला ना तरी 2 काटे जमिनीला आणि 1 काटा असा उभाच असतो बरं का. मी सराट्याची गोष्ट सांगतोय. 1 काटा असा उभाच असतोय. देव म्हटले जर त्या काठीने फोडताना त्याचा आवाज झाला मडक्याचा आणि जर एखादी गवळण एखादी गोपिका जागी झाली आणि ती आपल्याला पकडण्याकरता आपल्या जवळ आली की लगेच तिच्या वाटेमध्ये हे काटे टाकून द्यायचे. काटे तिच्या पायात घुसले की ते काढण्याकरता ती खाली वाकली ना आपण लगेच पळून जायचं बरं का. एकाने याच्या पुढचं डोकं लावलं, पण देवा ती जर चपला घालून आली तर. तसं पूर्वीच्या काळी चपला नव्हत्या बरं का, त्या आता निर्माण झाल्या, तो भाग वेगळा. काय झालं आपण सोयी सुविधांच्या मागे जास्त लागलो ना त्याच्यामुळे आरोग्याची फार मोठी हानी आपण करून घेतलेली आहे बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. पूर्वीच्या काळी महिला जात्यावर दळायची, काहीच तिला रोग होत नव्हता हो नाही का. ते दळण कांडण करत असताना ते उखळ असायचं, ते मुसळ असायचं, त्याच्यावर ती कांडण करायची, काहीच रोग तिला होत नव्हता हो. याच्या पलीकडे सांगू तुम्हाला, पूर्वीच्या काळी अशी घरामध्ये जमीन असायची बरं का. त्याच्यामुळे तिला गुडघा दुखी, सांधे दुखी, हात दुखी, पाय दुखी, डोकं दुखी, अशी दुखी कधीच झाली नाही बरं का ती. पण आपण आता हो फॅशनच्या मागे लागलो आणि आपण ती घरातली काय हे काढून टाकली, काय जमीन काढून टाकली आणि तिथं मार्बल लादी बसवली नाही का. लादी बसवल्याचा परिणाम काय झाला, हे सगळ्या रोगाच्या मागे आपण लागलो बरं का. जाऊ द्या, मला इकडे नाही वळायचं. एकाने विचारलं काय रे पण ती चपला घालून आली तर. देव म्हटले जर ती चपला घालून आली ना आणि ती आपल्या अगदी जवळ जवळ आली की ही जी गाळीव माती आहे ना ही माती घ्यायची आणि तिच्या अशी डोळ्यात टाकून द्यायची बरं. तिच्या डोळ्यात ती माती गेली आणि तिने डोळे चोळायला सुरुवात केली ना आपण पटकन पळून जायचं. एकाने याच्या पुढचं डोकं लावलं, पण देवा ती जर चष्मा घालून आली तर. जाऊ द्या, पूर्वीच्या काळी चष्मा वगैरे असं काही नव्हता. देवाने आता चोरी करायची ठरवली. सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि गोपाळांना सांगितलं गोपाळांनो आता आपण श्रीकृष्ण चौर्य मंडळाची स्थापना करू. तुम्हाला जर काला मिळावा, तुम्हाला जर दही दूध तूप लोणी मिळावं असं वाटत असेल ना तर एक करा, याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. एक जण म्हटला देवा ठीक आहे तुझ्या मागे आम्ही आलो असं समज, पण आम्ही तुझ्या मागे आल्यानंतर आम्हाला काय प्राप्ती होईल ते प्राप्ती सांगितली अभंगाच्या 2ऱ्या चरणात. आज देतो पोट भर, 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 आज देतो पोट भर.
भगवान त्या गोपाळांना सांगतोय, गोपाळांनो तुम्हाला प्रसाद मिळावा, तुमचं पोट भरावं असं वाटत असेल, तुम्ही माझ्या मागे आलं पाहिजे. एकाने विचारलं, देवा तुझ्या मागे आम्ही येऊ, पण तुझ्या मागे आल्यानंतर आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय प्राप्ती होईल, फायदा काय होईल? तो फायदा सांगितला, जर तुम्ही माझ्या मागे आलात ना तर तुम्हाला पोटभर खायला देईन बरं का. आजी दे तो पोटभरी, नुसतं पोटभर देईन अशातला भाग नाही, पुरे म्हणाल तो वरी. जोपर्यंत तुम्ही पुरे म्हणाल ना तोपर्यंत तुम्हाला मी त्या ठिकाणी खायला देणार आहे बरं का. लक्षात घ्या, देवाने जर ठरवलं ना भक्ताला द्यावं, देवाने जर ठरवलं भक्ताला द्यावं तर भक्ताची अपेक्षा नाही, त्यापेक्षा हजारो पटीने भगवान परमात्मा त्या भक्ताला देत असतो बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. ज्ञानेश्वरीमध्ये गाथेमध्ये हजारो प्रसंग आलेले आहेत बरं का, भागवतामध्ये हजारो प्रसंग आलेले आहेत. त्या हजारोपैकी वेळेअभावी आपण एक प्रसंग पाहूया आणि पुढे चालूया बरं का. आपली मागण्याची कुवत देखील नाही, भगवान त्याच्याहीपेक्षा लाखो पटीने आपल्याला देत असतो बरं. हे वेगळं सांगायची गरज नाही. ज्ञानेश्वरीतला एक दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल आपल्याला. हो, भगवान ज्ञानोबा आहे त्या ठिकाणी त्याचं वर्णन करतायत. भगवान म्हटले, मागा दूध म्हणतली यासाठी अवघी क्षीराब्दीची करोन या वाटी, उपमन्यू पुढे दुर्जटी ठेवली असे. उपमन्यू नावाचे एक बाळ होतं म्हणे. अत्यंत घरची गरीब परिस्थिती होती, पण जर या बाळाला भूक लागली ना त्या आईला सांगायचं, आई मला भूक लागलेली आहे. आता लहान बाळ होतं ते, आई काय करायची, त्याला दूध द्यायची, पण दूध देण्या इतपत घरची परिस्थिती चांगली नव्हती, गरीब होती. याकरता दूध तर खरं दूध देता येत नाही. मग ही उपमन्यूची आई काय करायची, वाटीभर पाणी घ्यायची, त्याच्यामध्ये पीठ टाकायची, पिठात पाण्यात पीठ टाकायची, ते कालवायची आणि दूध म्हणून या पोराला द्यायची बरं का. आता त्याला खऱ्या दुधाची चव माहिती नव्हती, म्हणून हे पिठातलं पाणी दूध म्हणून हे पोर पिऊन घ्यायचं. लक्षात घ्या, एक दिवस झाला असं, जरी गरीब होता ना तरी सच्शील होता. याकरता एका श्रीमंत पोराशी याची ओळख झाली, मैत्री झाली, आणि मैत्रीमध्ये खेळ खेळत असताना एकदा थोडासा उशीर झाला, म्हणून या मित्राने, या श्रीमंताच्या पोराने त्याला सांगितलं, मित्रा उपमन्यू चल ना आज आपण आपल्या घरी नाश्ता करू, न्याहारी करू, ब्रेकफास्ट करू, आपल्या घरी जाऊया. म्हणे ठीक आहे, हरकत नाही. आता हे दोघ जण श्रीमंताच्या घरी गेले आणि तिथं त्याला नाश्ता मिळणार होता त्याच्या अगोदर केशरयुक्त दुधाच्या वाट्या त्यांच्या समोर आल्या बरं का. त्या केशरयुक्त दुधाच्या वाटीकडे पाहिलं आणि उपमन्यूला पहिला प्रश्न पडला, याला काय म्हणतात? त्याने बाजूच्या पोराला विचारलं, काय रे याला काय म्हणतात? तो म्हटला, अरे तुला माहिती नाही का, याला दूध म्हणतात. आता उपमन्यूला दुसरा प्रश्न पडला, याला जर दूध म्हणतात तर रोज आई आपल्याला देते त्याला काय म्हणतात बरं का. आज खऱ्या दुधाची चव कळाली आणि आईच्या संबंधाने राग आला. हो, धावत आला आईकडे आणि आईला सांगितलं, आई मला भूक लागलेली आहे, दूध पाहिजे. आता आईने नेहमीप्रमाणे आपलं पिठात पाणी टाकलं आणि ते कालवायला सुरुवात केली. आता आईच्या हाताला पकडलं आणि आईच्या हाताला पकडून आईला सांगितलं, आई हो रोज नाटक करायचीच, आज नाटक नाही चालणार बरं, पट्ट्या खरं दूध पिऊन आलेलं आहे. हो, आईने हात जोडले आणि आईने सांगितलं, बाळा अरे नशीब घेऊन माझ्या पोटी जन्माला आलास बरं का. याचं कारण काय, अरे खरं दूध देण्या इतपत माझी लायकी, माझी ऐपत नाहीये, अत्यंत गरीब परिस्थिती आहे आपली, पण तरी सुद्धा तुझं पोट भरावं याकरता हे पीठयुक्त पाणी दूध म्हणून तुला देत होते, पण तुला खरं दूध प्यावं असं वाटत असेल ना, तुला तुझ्या खरी आईकडे जावं लागेल. तो म्हटला, माझी खरी आई आहे पण वय. म्हणे हो खरी आई आहे. कुठे येते खरी आई? तुला वनात जावं लागेल, जंगलात जावं लागेल. हे बाळ एक वाटीभर दूध मिळावं याकरता वनात आलं. नारदांची भेट झाली, मंत्र उपदेश मिळाला आणि खडतर तपश्चर्या याने केली बरं का. तपश्चर्या करत असताना भगवान त्याला प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्याला सांगितलं, वरमब्रूही काय पाहिजे ते मागून घे. आता याने सांगितलं, आता अज्ञानी बालक होतं ते, काय मागावं हे कळत नव्हतं. देवाला सांगितलं, देवा काही नको, वाटीभर दूध पाहिजे, वाटीभर, फक्त वाटीभर दूध पाहिजे. लक्षात घ्या, आमचं शास्त्र असं म्हणतंय, मागणाऱ्याला जरी अक्कल नसली तरी ती देणाऱ्याला थोडीफार असावी बरं का. देवाने विचार केला, या बिचारे पोराने एवढी खडतर तपश्चर्या केली आणि हे वाटीभर दूध मागतंय, मी आज याला वाटीभर दूध देईन, पण उद्या लोक मला हसल्याशिवाय राहणार नाही. काय देवा, ते अज्ञानी पोर होतं म्हणून त्याने वाटीभर दूध मागितलं आणि तू पण खुशाल वाटीभरच देऊन टाकलं. त्याने मागितलं वाटीभर, पण देवाने मात्र आका समुद्राच्या समुद्र त्याला दुधाचा देऊन टाकला.
क्षीराचा सागर उपमन्यू आखा समुद्र दिला. आपण मागून मागून काय मागणार आहे तो, पण देवाने कृपा करायची ठरवली ना तर देव आपण जे मागू त्याही पेक्षा अनंत पटीने आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. त्या गोपाळानं सांगितलं, गोपाळांनो तुम्ही माझ्या माग तर या, तुम्ही माझ्या मागे आले ना काय तुम्हाला पोटभर मी दिल्याशिवाय राहणार नाही. आजी देतो पोट भरी, किती देईन पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणाल तोपर्यंत देईन बरं का. आता गोपाळांना आनंद झाला. आनंदाच्या भरात त्यांनी विचार केला, चला आज आपल्याला देव पोटभर देणार आहे ना, म्हणून त्यांनी गोंधळ करायला सुरुवात केली, उड्या मारायला सुरुवात केली, जोरजोराने ओरडायला सुरुवात केली. देव म्हटले तुम्हाला प्रसाद मिळावा असं वाटत असेल ना तर मग परमार्थातला एक नियम तुम्हाला पाळावा लागेल. तो नियम अभंगाच्या हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला, वाटत असेल ना तर तुम्हाला आता गडबड करून गोंधळ करून जमणार नाही. आपल्याला चोरी करायला जायचे आणि चोरी करत असताना असा गडबड जर केलात ना तर गडबड केल्यामुळे ती गोपिका जागी होईल. मग याकरता तुम्ही एक नियम पाळला पाहिजे. हो, हा तुकोबरायांनी आपल्याला नियम सांगितलेला आहे, परमार्थातला नियम आहे बरं का. काय नियम आहे? हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. तुम्हाला प्रसाद मिळावा असं वाटतंय ना मग तुम्ही हळूहळू चाललं पाहिजे बरं का. खरं सांगू तुम्हाला वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना हो जर तुम्हाला देवाची प्राप्ती या ध्येयापर्यंत पोहोचावा असं वाटत असेल ना तर माणसाने परमार्थ क्षेत्रामध्ये जो मार्ग आपण स्वीकारलेला आहे, जो मार्ग आपण पत्करलेला आहे त्याच्यामध्ये हळूहळूच चाललं पाहिजे बरं का. जर तुम्ही उड्या मारायचा प्रयत्न केलात ना तुमचं डोकं फुटल्याशिवाय राहणार नाही बरं, लक्षात घ्या. हा मार्ग आमच्या ज्ञानोबरांनी सांगितलेला आहे बरं का, हे वेगळं सांगायची गरज नाही. ज्ञानेश्वरीमध्ये देवापर्यंत पोहोचण्याचे 2 मार्ग, तसे अनेक मार्ग सांगितले. कर्म मार्ग सांगितला, ज्ञान मार्ग सांगितला, उपासना मार्ग, भक्ती मार्ग, योग मार्ग, असे अनेक मार्ग सांगितले. पण अजून 2 मार्ग ज्ञानोबरांनी सांगितले बरं का. कोणकोणते 2 मार्ग? एक आहे विहंग मार्ग आणि एक आहे पिपिलिका मार्ग. आता विहंग मार्ग म्हणजे काय आणि पिपिलिका मार्ग म्हणजे काय याचा जर विचार करायचा झाला ना तर ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी दृष्टांत दिला. ज्ञानोबाराय म्हटले काय झालं, एक आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याला अशी फळं लागलेली होती. एक पिकलेला आंबा, त्या आंब्याच्या झाडावर एक पिकलेला आंबा एका पक्ष्याने देखील पाहिला आणि एका माणसाने देखील पाहिला. आता दोघांचं खाद्य एकच आहे. दोघांनी विचार केला की आपण त्या आंब्यापर्यंत, त्या फळापर्यंत जायचा, आंबा खाली पाडायचा आणि तो खायचा. आता माणसाच्या मनात आलं, पक्षालाही असं वाटलं. काय करावं लागलं हो पक्षाला? काहीच करायची गरज लागली नाही. त्याने अशी उंच उडी मारली, पंख हलवायला सुरुवात केली, भरारी घेतली, एका सेकंदाच्या आत त्या आंब्यापर्यंत जाऊन पोहोचला. त्याने चोच मारली, आंबा खाली पाडला आणि खायला सुरुवात केली बरं का. माणसाने हे दृश्य पाहिलं आणि माणूस म्हणायला लागला
हो, तो पक्षी एका मिनिटात त्या आंब्यापर्यंत जाऊन पोहोचला. आपल्याला का जाता आलं नाही? त्याने पक्ष्याचं निरीक्षण केलं. त्याला एक गोष्ट कळाली, देवाने पक्षाला 2 पंख दिले. देवाने जर आपल्याला 2 पंख दिले असे ना, तर मी सुद्धा त्या पक्षाप्रमाणे एका मिनिटात तिथं पोहोचलो असतो. याने याच्या थोडंसं पुढचं डोकं लावलं. वास्तविक माणसाची हाव इतकी जबरदस्त आहे ना, मनुष्य देवाने दिलेले त्याच्यात कधीच समाधान मानत नाही. आणि देवाने दिलेल्यामध्ये समाधान न मानल्यामुळे आपल्याला अधिक मिळावं याकरता मनुष्य ज्या मार्गाचा अवलंब करतो ना, त्या मार्गामध्ये त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही, एवढं मात्र लक्षात घ्या बरं का. आणि याकरता देवाने दिलेलं आहे ना, त्याच्यात माणसाने समाधान मानलं पाहिजे. म्हणून नये खेदू मनावा गोविंदो वेळोवेळ, किंवा जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे. महाराज म्हटले देवाने जे दिलेलं आहे ना, त्याच्यात माणसाने समाधान मानलं पाहिजे. याने विचार केला, देवाने त्याला पंख दिले ना, आपल्याला आपण कृत्रिम पंख तयार करू, पण आपण त्या आंब्यापर्यंत त्या पक्षाप्रमाणे आपण जाऊन पोहोचू बरं का. मग आता कृत्रिम पंख त्याला तयार करायचे होते. तो घरी आला आणि बायकोला त्याने सांगितलं, मला 2 सूप पाहिजे. सूप, तांदूळ निवडतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? सूपच म्हणतात. अख्ख्या महाराष्ट्रात त्याला सूपच म्हणतात बरं का. हो, सूप. 2 सूप त्याने घेतले बरं का. त्याच्या घराच्या कौलावर, घराच्या छपरावर, घराच्या गवतावर, जे काही त्याच्या घरावर होतं ना, त्या घराच्या टेरेसवर तो जाऊन पोहोचला बरं का. मग त्याने काय केलं, पक्षाप्रमाणे आपल्याला पंख निर्माण झाले पाहिजे. मग त्याने काय केलं, एका बगलेत, एका काखेत 1 सूप आणि दुसऱ्या काखेत 2 सूप, असे 2 सूप त्याने बांधले. आता कृत्रिम पंख त्याचे तयार झाले. त्याने विचार केला, एका मिनिटात आपण त्या आंब्यापर्यंत पोहोचू. म्हणून त्याने काय केलं, अशी खाली उडी मारली, पंख हलवायला सुरुवात केली आणि तो आंब्यापर्यंत जाऊन पोहोचला. बरोबर आहे ना? हे बरोबर आहे का? बरोबर आहे का? नाही. अहो नाही हो, चुकलं. काय झालं, काय झालं सांगू तुम्हाला. अहो, पंख हलवायला त्याने सुरुवात केली, उडी मारली खरी, पण उडी मारल्यानंतर तो आंब्यापर्यंत जाऊन पोहोचलाच नाही. गावात रस्त्याचं डांबरीकरणचं काम चालू होतं आणि खडीचा मोठा ढीगच्या ढीग त्याच्याच दारात आणून टाकलेला होता. जो वरून सटकला का, हो, बिना तिकीट त्या खडीच्या ढिगावरच जाऊन पडला. होय, हे डोके फुटलं, डोफे फुटले, हा नाही का, सगळं शरीर रक्तबंबाळ झालं. बाकीचे लोक धावत आले, काका, मामा, दादा, आजोबा, काय झालं काय? तो म्हटला काही झालं नाही. संशय मिटला, संशय. हा, काय संशय होता? मी आंब्यापर्यंत त्या पक्षाप्रमाणे जाऊन पोहोचेन का? डोकं फुटल्यानंतर कळालं, मी आंब्यापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. ज्ञानोबराय तो सिद्धांत सांगतायत. उपलवना सरीसा पक्षी पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. माणूस त्या वेगाने जाईल का? जाणार नाही. मग त्या आंब्यापर्यंत, त्या फळापर्यंत त्याला जावं असं वाटत असेल तर त्याने कसं जावं? पुढची ओवी ज्ञानोबरायांनी खर्च केली. हळूहळू ढाळे ढाळे के तुलेनी एके वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाके. अरे पट्ट्या, तुला त्या आंब्यापर्यंत जायचंय का? मग त्या आंब्याच्या झाडापर्यंत जा, त्या खोडावर चढायला सुरुवात कर. मग या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर, असं जर तू गेला तर कधीतरी एकदा त्या आंब्याच्या झाडापर्यंत, त्या आंब्याच्या फळापर्यंत तुला पोहोचता येईल. तसं परमार्थामध्ये ध्येय प्राप्तीच्या संबंधाने तू हळूहळू गेलं पाहिजे, तरच तुझा फायदा होईल, तुला ध्येयापर्यंत पोहोचता येईल. पण जर तू उड्या मारायचा प्रयत्न केला तर तुझं डोकं फुटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा प्रेमाचा सल्ला दिला भगवान परमात्मा त्या गोपाळांना. म्हटले, प्रसाद पाहिजे का? मग हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. हळू चाला आणि कोणी कोणाशी काही बोलू नका बरं का. आता तुम्हाला म्हणतो, त्या गोपाळांना देवाने सांगितलं हळू चाला, तुम्हाला प्रसाद देतो. पण त्यांना अगोदरच भुका लागलेल्या होत्या. म्हणजे एकादशी, द्वादशीला ती सोडली खरी, पण पुन्हा महाशिवरात्री तिचा उपवास अजून सोडला नाही. त्यांना भुका लागलेल्या होत्या. मग जर देवापर्यंत नाही का तो प्रसाद मिळावा तोपर्यंत त्यांना वाट पाहायची आणि हिंमतच नव्हती, ताकदच नव्हती. मग काय केलं त्यांनी? त्या गोपाळांना मधीच एक टपरी लागली, त्यातून त्यांनी कुरकुरे घेतले. खरं तर आपण आपल्या पोरांना जे आता खायला देतोय ना, त्याच्यामुळे त्यांच्या जीवनाशी आपण खेळ करतोय बरं का. एवढं लक्षात घ्या, हे खेळ करतोय आपण. अत्यंत आरोग्याला घातक जर का असेल ना, हे कुरकुरे फुरकुरे आहेत बरं का. आपल्या पोरांना आपण त्या ठिकाणी आवडीने खायला देतोय, तो भाग वेगळा, पण त्यांच्या आरोग्याशी आपण खेळ करतोय बरं का. एवढं लक्षात घ्या. माता माऊलींना विनंती, आपल्या पोरांना चांगलं काहीतरी खायला द्या बरं का. त्या गोपाळांनी काय केलं? मिळेल ते खायला सुरुवात केलं. देवाने मागे वळून पाहिलं, काय रे,
यानं तर म्हटलं माझ्या माग या, पण ते तर लय माग राहिले. हो, देव त्यांच्या जवळ गेले. पाहतायत हे नाही का, जे आरोग्याला चांगलं नव्हतं ते खात होते. देव म्हटले पठ्यांनो, अरे तुम्हाला तिथं मी चांगला प्रसाद खायला देणार आहे, आणि तो सोडून तुम्ही हे घाट्याचा व्यापार करत राहिले. नाही का, तुकोबरायांनी त्यांना प्रेमाचा सल्ला, भगवान परमात्म्याने त्यांना प्रेमाचा सल्ला दिला. बाबांनो, हे जे तुम्ही खाताय ना, याच्याने तुमचं पोट तुम्ही भरू नका. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे सांडा घाटे, 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 तेरे नाम पोटे, तेरे नाम पोटे, आली देखो पोट भरे, आली देखो पोट भरे, तेरे नाम तेरे नाम पोटे, आली देखो पोट भरे, आली देखो पोट भरे, पुरे मनाला तो वरी, तो वरी, तो भगवान परमात्म्याने त्या गोपाळांना प्रेमाचा सल्ला दिला. पोरांनो, तुम्हाला जर पोटभर मी खायला देणार आहे, तर हे बाकीचं काही खाऊ नका. तुका म्हणे सांडा घाटे, तेणे नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. अभंगाचा धावत्या वेगाचा भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. उर्वरित अगदी 10-15 मिनिटांमध्ये देवाच्या चरित्र चिंतनाचा आपल्याला विचार करायचा आहे आणि या ठिकाणी थांबायचं आहे. तत्पूर्वी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रघुमारी
तुझे वर्णित देवाच्या चरित्र चिंतनाचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. खरं तर काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनामध्ये देवाच्या चरित्राचा उच्चार त्या ठिकाणी करायचा आहे बरं का. लक्षात घ्या, देवाचं चरित्र अत्यंत आगाध आहे. इकडे बघा, इकडे बघा. देवाचं चरित्र अत्यंत आगाध आहे बरं का. किती आगाध आहे? एका सुभाषितकाराने याचं वर्णन केलं. जर देवाचं चरित्र लिहावं असं वाटत असेल तर काय काय करावं लागेल? तो सुभाषितकार म्हटला, जर देवाचं चरित्र लिहावं वाटत असेल ना तर पृथ्वीचा कागद करावा लागेल. बरं, अजून समुद्राची शाही करावी लागेल. बरं, अजून मेरू पर्वताची लेखणी करावी लागेल. बरं, अजून अंगणवाडीची बाई लिहायला बसवावी लागेल. अंगणवाडीची बाई नाही 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 नाही, स्वतः म्हणजे तुमच्या गावची नाही बरं का, आमच्या गावची असं समजा. पण अंगणवाडीची बाई नाही, स्वतः सरस्वती माता लिहायला बसवावी लागेल. होईल काय? देवाचं चरित्र लिहिता लिहिता पृथ्वीचा कागद संपेल, समुद्राची शाही संपेल, मेरू पर्वताची लेखणी संपेल आणि स्वतः सरस्वती माता थकेल, पण देवाचं चरित्र काही लिहून होणार नाही. मग आपल्याला एवढं सांगायचं आहे का? बुवा, तुम्हाला जर एवढं सांगायचं आहे तर तुम्ही म्हटले 10-15 मिनिटं सांगतो. इथं 10-5 जन्म घ्यावे लागतील तरी देखील एवढं आणि सांगून होणार नाही. मग 10-15 मिनिटात तुम्ही काय सांगणार आहेत? महाराज म्हटले त्याच्याही करता आपण मधला मार्ग सांगितला बरं का आमच्या संतांनी. काय मार्ग सांगितला? मग एवढं चरित्र सांगण्यापेक्षा त्याने गोकुळात केलं ते चरित्र सांगितलं जावं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळात त्याने जे चरित्र केलं ते चरित्र गायलं जावं. आता देवाचा जर विचार केला तर देवाने गोकुळामध्ये सुद्धा अनेक प्रकारचं चरित्र केलेलं आहे बरं का. हो, जवळजवळ 11 वर्षापर्यंत भगवान परमात्मा गोकुळामध्ये राहिले. मग जर देव 11 वर्षापर्यंत गोकुळात राहिले तर मग 11 वर्षाचं तुम्हाला 11 मिनिटात सांगता येईल का? सांगताच येणार नाही. मग त्याच्यामध्ये सुद्धा गोकुळात त्याने जे केलं त्यापैकी त्यामध्ये त्याने या दशेत जे केलं ते गायलं जावं. ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. त्यांनी रांगताना जे केलं आणि गायी राखताना जे केलं ते गायलं जावं बरं का. लक्षात घ्या, भगवान आणि त्या ठिकाणी गोकुळामध्ये अवताराला आले, जन्माला आले. एक फार मोठा आनंद उत्सव तिथे साजरा झाला बरं का. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, गोकुळी आनंद झाला गे, बाळकृष्ण घरा आला गे, बाळकृष्ण घरा आला गे, बाळकृष्ण घरा आला गे. गोकुळी आनंद झाला गे, बाळकृष्ण घरा आला गे, गोकुळी आनंद झाला गे, बाळकृष्ण घरा आला गे. गौळण मनती गौळ दिला, गौळण मनती गौळ दिला, गौळण मनती गौळ दिला, गौळण मनती गौळ दिला. पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला, पुत्र झाला
नेमका माझ्या लेकीच हाय नात माझ्या लेकीच हाय नात सोन्याचं वाजित नगदेवा सोन्याचं वाजित नगदेवा लागले सोन्याचं वाजित नगदेवा लागले सोन्याचं वाजित नगदेवा लागले सर्व गोपिकांचं हार्दिक अभिनंदन. गोपाल कृष्ण भगवान की बसा खाली बसा. गडबड न करता बसा. हा आता इकडे लक्ष असू द्या. एक फार मोठा आनंद उत्सव. मला सांगा पूर्ण गावात जर एवढा आनंद आहे तर तिथं देव आला होता तिथं किती आनंद असेल जरा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. हो एक फार मोठा आनंद उत्सव तिथं साजरा झाला बरं का. हो तुम्ही सर्वांनी तो आनंद घेतला याकरता आपल्याला धन्यवाद. दादा याच्यातला इको काढून टाका आता. क्लिअर करा क्लिअर. आपल्याला धन्यवाद. असा हात वरती करा. नाही पुरुषार्थी नाही जे नाचले त्यांच्या करता एकच 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 हात वरती करायचे. एक एक हात तो असा करा. शाबास. बरं जाऊ दे हरकत नाही. हो एक फार मोठा आनंद उत्सव साजरा झाला. भगवान लहानाचे मोठे झाले. हो त्यांनी गोपाळांकडे पाहिलं. मगाशी म्हटल्याप्रमाणे चोरी करायची ठरवली बरं का. कोणाच्या घरी चोरी केली. महाराज म्हटले एकांताचं भक्तीचं सुख घेणारं आनंद घेणारं जसं आता आनंद घेतला ना असं आनंद घेणारं परमार्थाचा अद्वयानंद घेणारं जे घर आहे त्या घरात देवाने चोरी केली बरं का. घर पाहुणी एकांताचे नवविधा नवभक्तीचे भक्तीने परिपूर्ण असलेलं घर या घरात देवाने चोरी करायची ठरवली. चोरीचे अनेक आळ देवावर आले. हो त्या गोपिका येऊन सांगायच्या तुझ्या पोराने चोरी केली चोरी केली चोरी केली. ते म्हणायचे नाही नाही. आई म्हणायची नाही नाही माझं बाळ तसं नाहीये. 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी खेळ खेळ गे. तुम्ही लटकाचा आळ घेता गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. माझं बाळ तसं नाहीये. हो त्या गोपिका विचार करायच्या आपण एकटी एकटी जाऊन याची कारणी सांगतोय म्हणून हे ऐकत नसावी. आपण असं करूया समूहाने जाऊया म्हणून सगळ्या बाया एकत्र झाल्या. महिला एकत्र झाल्या. गोपिका एकत्र झाल्या आणि त्यांनी बचत गटाचा मोर्चा काढला. हा ते वेळ झाल्यामुळं ती अध्यक्षबाई एक होती ना तिला म्हटलं हे बघा तर आम्ही एकटीने कारणी सांगण्यापेक्षा न तेवढ्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही आता हे प्राधान्य तुम्हाला तुम्ही एकटीने आमच्या सगळ्यांची गारणं सांगायची आहेत बरं का. ते म्हटले हरकत नाही. अध्यक्षबाई पुढं बाकीच्या बाया मागं. त्या अशा पुढे आल्या. हा नंदबाबाच्या वाड्यापर्यंत आल्या आणि यशोदाला त्या अध्यक्षबाईने हाक मारली. तिचा आवाज जरा मोठा होता. हो ती म्हटली ए यशोदे जरा बाहेर ये. तुला भेटायला तुला गारणे सांगायला कोण कोण आले जरा बघ. आता कृष्णाने त्या गोपिकाचा गवळणीचा आवाज ओळखला. ती म्हटली आपल्या खालच्या आळीची काकू आहे नाही का. हा नाही का. मग कृष्ण म्हटलं आई कोण कोण आले मला पण पाहायचं जरा मला घे बरं. कृष्णाला कडेवर घेतलं आणि ती बाहेर आली. जसं ती बाहेर आली आणि सगळ्या गोपिकांनी कृष्ण कडेवर हे जेव्हा पाहिलं ना तेव्हा प्रत्येकीला असं वाटलं तिनं एकटीनेच का गारणी आपली सांगावी. आपलं गारणं आपणच सांगितलं पाहिजे असं त्यांनी विचार केला. आणि मागं ज्या बाया होत्या ना त्या पुढं येण्याकरता त्या अशा बाकीच्या बायांना कोपरा मारायच्या. ए बाई जरा बाजूला हो मला पुढं जायचंय. ए बाई जरा बाजूला हो मला माझं गारणं सांगायचंय. ए बाई जरा बाजूला हो. असं म्हणता म्हणता बाकी सगळ्या बाया पुढं आल्या आणि ती अध्यक्षबाई राहिली मागं काय करावं आता. परिणाम आता त्यांनी आपलं गारणं सांगायला सुरुवात केली. एक म्हटली ऐक ना ए यशोदे तुझ्या पोराने काय केलं. दुसरी आली धावत याने ग बाय काय केली मात. मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत
अग बाई कोणाशी आवरे ना यशोदे बाळ तुझा काना कोठवरी सोसू देंगाना. अगं बाई यो आमच्या घरी आला. बरं घरी आला तर आला, घरी सगळेच लोक होते. आता मी सासूरवाशी नव्हते या गोष्टीचा त्याने विचार केला नाही. हा माझ्या जवळ आला. बरं जवळ आला तर आला तिथपर्यंत ठीक होतं. याने माझ्या गळ्यात हात घातला इथपर्यंत ठीक होतं. पण माझ्या घरातल्या लोकांच्या देखत माझं चुंबन याने घेतलं. आता माझे घरचे लोक परमार्थिक वळणाचे होते म्हणून तरी त्यांचा त्या एका कृत्याचा त्यांनी वाईट वेगळा विचार केला नाही म्हणून तरी बरं. पण त्यांनी जर याचा वेगळा वाईट विचार केला असा तर माझं गाठोडं घेऊन माझं माहेर मला गाठावं लागलं असं हे नाटक याने केलं. एक बाई म्हटली अगं बाई हे तर काही नाही, जरा तू बाजूला हो, मी माझं गाणं सांगते. मग तिने तिचं गाणं सांगितलं. ती पुढे आली. ती म्हणायला लागली तिसरी आली धावोनी याने ग बाय काय केली करणी. काय केली? पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देवोनी. गाठबाई कोणाशी सुटे ना यशोदे बाळ तुझा काना कोठवरी सोसू दिंगाना. ती म्हटली बाई याने काय केलं सांगू का तुला? बर आम्ही रात्री दोघ जण मंचकावर झोपलेलो होतो. यो रात्री आमच्या घरी आला. बरं काल दुपारीच सगळ्या बायांचे देखत म्हटलं होतं यो तुमच्या घरी चोरी करतो म्हणून तुम्ही त्याला चढवून ठेवलेलं आहे. याने याची हिंमत असेल तर माझ्या घरी येऊन चोरी करून दाखवावं. मी याला बांधल्याशिवाय राहणार नाही बरं का. याने एवढंच लक्षात ठेवलं आणि आमच्या घरी आला. माझ्या पतींची अशी दाढी वाढलेली होती, माझी वेणी वाढलेली होती आणि मी बांधेन या हिशोबात याने आमच्या दोघांची वेणीची दाढीची गाठ मारली. बरं गाठ मारताना हा नैनम छिद्दंती म्हटला होता की काय कोणाच ठाऊक. आम्ही जेव्हा सकाळी उठलो तेव्हा त्यांच्या दाढीला माझ्या वेणीला झटका बसला आणि मग जेव्हा पाहिलं तर पाहतो तर ती दाढी वेणीची गाठ मारलेली होती. ती गाठ सोडायचा प्रयत्न केला, सुटली नाही. तोडायचा प्रयत्न केला, तुटली नाही. जाळायचा प्रयत्न केला, ती जाळू शकलो नाही. का हो सुटली नाही ती? याचं कारण सांगू तुम्हाला. साध्या ब्राह्मणाने मारलेली गाठ 7 जन्म सुटत नाही. आलं लक्षात? साध्या ब्राह्मणाने मारलेली गाठ 7 जन्म सुटत नाही. ब्राह्मणाच्या बापाने मारलेली गाठ होती तशी सुटणार आहे वय. देवाची कृपा झाली तेव्हा त्यांची गाठ सुटली, तो भाग वेगळा. एक बाई म्हटली अगं बाई हे तर काही नाही, मी माझं गाणं सांगते, जरा पुढं येऊ दे मला. आता ती पुढं आली. ती म्हणायला लागली परवा आला मुचे घरा दारी निजला होता म्हातारा. मी परवा आमच्या घरी आला, आमचा म्हातारा घराच्या बाहेर झोपलेला होता. नाहीतरी बहुतेक म्हाताऱ्यांना आता घराच्या बाहेरच झोपावं लागतं. त्यांची अवस्था समजा नाही तर त्यांनी करून ठेवलेली त्यांची व्यवस्था समजा, काहीतरी समजा. आमचा म्हातारा घराच्या बाहेर झोपलेला होता. हा आला, याने दही दूध तूप लोणी सगळं खाल्लं, ताकाचा डेरा उचलला आणि तो आमच्या म्हाताऱ्याच्या डोक्यातच आपटला. तो पूर्वीचा खाल्लेला पेलेला होता म्हणून तरी बरा. तो जर आताचा असता तर तदामम परमम कधीच मिळाला असता. हे नाटक याने केलं बरं का. एक बाई म्हटली हे तर काही नाही, जरा तू बाजूला हो, मी माझं गाणं सांगते बरं का. तिने तिचं गाणं सांगितलं. ते म्हटले काल्याचं कीर्तन होतं म्हणून सकाळी अंगण सारवायला सुरुवात केलेली होती. अंगण सारवून झालं आणि तिथं 8 पाकळ्यांची रांगोळी अष्टदळ काढलं बरं का. आता रांगोळी काढत असताना तिथं आला आणि तिथं आल्यानंतर याने सांगितलं हे बाई अगं तुला काय रांगोळी काढता येते का? मला एवढा राग आला. मी म्हटलं मला रांगोळी काढता येत नाही तर तू रांगोळी काढून दाखव. हा घे रांगोळीचा डबा. तो म्हटला रांगोळीचा डबा काय, रांगोळी काढण्याकरता रांगोळीचा डबाच लागतो अशातला भाग नाही. त्याने काय केलं, मी काढलेली रांगोळी पुसली, पटकन इकडे तिकडे पाहिलं, चड्डी सोडली आणि वरती त्याने लघवी केली बरं का. आता लक्षात घ्या हे मोघम नाही चाललेलं बरं का. याच्याकरता प्रमाणे अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्र पाणी, देवाने त्याच्यावर लघवी केली. आता याच्यातून आपण बोध काय घ्यायचा, त्या गवळणीने अष्टदळ काढायला सुरुवात केलेली होती. म्हणजे 8 पाकळ्यांची रांगोळी, 8 पाकळ्यांची रांगोळी. अष्टदळ म्हणजे अष्टमहासिद्धी समजा, अष्टभोग समजा. भगवान म्हटले मला सोडून जो अष्टभोगाच्या पाठीमागे लागतो ना त्याच्यावर मुतण्याशिवाय काहीच करत नाही. वा, हे जगाला कळावं याकरता त्याने हे नाटक केलं. एक बाई म्हटली अगं बाई हे तर काही नाही, जरा तू बाजूला हो, मी माझं कारण सांगते. हो आता हिने हिचं कारण सांगायला सुरुवात केली. काय म्हणे पहाटे काकडा सुरू झाला आणि मी उठले, सडा संमार्जन करत होते. हा तिथं आला, त्याच्या हातामध्ये मशाल होती बरं का. मशाल माहिती ना तुम्हाला? मशाल त्याला गावठी भाषेत आमच्याकडे पलिदा म्हणतात बरं का. तुमच्याकडे काय म्हणतात? मशाल, पलिदा. मशाल माहिती ना तुम्हाला? मशाल नाही का ते पहिला पाऊस निघाले पडल्यावर बाहेर निघतात ते दिवटी नाही
पहिला पाऊस पडल्यावर बाहेर निघतात ते चतुर. हा बरोबर आहे, अगदी बरोबर आलं लक्षात. हा त्याच्या हातात मशाल होती, हा मशाल घेऊन आला आणि त्याने माझ्या झोपडीकडे असं बोट दाखवलं आणि विचारलं, मावशी ही झोपडी हे घर कोणाचं? आता ते माझंच होतं म्हणून मी असं छातीला हात लावला आणि म्हटलं हे घर माझं आहे, हे घर माझं आहे. असं म्हटल्यानंतर त्याला एवढा राग आला, रागाच्या भरात अशी माझ्या कानाखाली लावली आणि तो म्हटला, तुझं घर आहे का? आत्ता जाळून टाकतो बरं का. त्याने ती मशाल घेतली आणि माझं घर पेटवायला सुरुवात केली होती. आता मी त्याच्या पाया पडले म्हणून ते वाचलं तरी बरोबर का? आता देवाने ही कृती का केली? देव कधीतरी आपल्याला पण विचारतो, हे घर कोणाचं आहे? आता या घरात देवाचं अस्तित्व टाळून स्वसामर्थ्यावर आपण म्हटलो हे घर माझं आहे ना. ज्या दिवशी आपण म्हटलो हे घर माझं आहे त्या दिवशी आपल्याला सुद्धा पेटवल्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये बरं का. हा बोध जगाला कळावा याकरता देवाने हे नाटक केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक प्रकारच्या आणि त्या ठिकाणी खोड्या केल्या. एक दिवस घरात चोरी करताना सापडला, याकरता आई म्हटली, नाही नाही नाही, ज्या अर्थी तू घरात चोरी करतोय ना त्या अर्थी गावातही चोरी करत असावा, म्हणून आज उद्यापासून तू घरात राहायचं नाही, उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना. हा वनात आला. याने काय केलं? अगोदर जे श्रीकृष्ण चौर्य मंडळ स्थापन केलेलं होतं ना, हे मंडळ बरखास्त केलं आणि गोपालन समिती तयार केली. हा गायी राखायला लागला. त्याने गोपाळांना सांगितलं, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, चला वळू गायी बैसू जेवू एके ठाई. आता याने गायी चारायला सुरुवात केली. गायी चारत असताना अनेक प्रकारचे मैदानी खेळ खेळला. हमामा खेळला, हुतुतू खेळला, चेंडू लगोरी खेळला, विटी दांडू खेळला, असे अनेक खेळ खेळला. अनेक खेळ खेळत असताना एका गोपाळाचं लक्ष घड्याळाकडे गेलं आणि तो म्हटला, देवा आता 12:30 वाजले नाही का. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. खांद्यावर भार आहे अहंतेचा आणि ममतेचं ओझ आहे आणि पोटामध्ये भगवत प्राप्तीची भूक आहे. याकरता खेळ मोडा वापरता. देवाने काय केलं? गायी सगळ्या सावलीमध्ये बसवल्या. एक उंच खडक पाहिला आणि या खडकावर खडकी सोडलेला मोठा आधीचा देवाने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि एकत्र करून तो काला वाटायला सुरुवात केली. तो काला आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम आमच्या साधू संत महात्म्यांनी केलं. याकरता त्यांचं एकदा भजन करा. गेली 2 वर्षापासून आपण आपल्या पूर्णेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये आपल्या पूर्णा गावामध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळाला अनुसरून या ठिकाणी हा सोहळा संपन्न करत आहे. याही वर्षी हा सोहळा उत्साहाने पार पडत असताना आजची काला या स्वरूपातील ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. मी माझं परम भाग्य समजतो. ज्या न्यायाने आपणा सर्वांच्या दर्शनाचा योग या निमित्ताने मला घडलेला आहे. यानंतर आता प्रसादाचे अभंग होतील. त्यानंतर आपल्याला सर्वांना जागेवर प्रसाद मिळेल. त्यानंतर महाप्रसाद होईल. त्यानंतर काही सूचना दिल्या जातील. सूचनेनंतर महाप्रसाद होईल. पुढील सूचना मिळेपर्यंत आपण पुढील सूचना ऐका इकडे लक्ष असू द्या. पुढील सूचना मिळेपर्यंत आपण कोणीही जागा सोडू नये अशी सर्वांना या ठिकाणी विनंती आहे. गेली 2 वर्षापासून हा सोहळा संपन्न करत असताना आपल्या पूर्णेश्वर सांप्रदायिक सांस्कृतिक उत्सव मंडळ या मंडळाला, समस्त ग्रामस्थ मंडळीला, सप्ताह समितीला मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. या सर्व समितीचे अध्यक्ष आमचे अनिल शेठ, अनिल भाऊ रघुनाथ खंडागळे यांना आणि त्यांच्या सर्व समितीला, कमिटीला मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. ही सेवा घडून आणण्याबद्दल मला बऱ्याच जणांनी सहकार्य केलं. वेळोवेळी फोनवर ज्यांनी संपर्क साधला असे आदरणीय गुरुनाथ भाऊ खंडागळे यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. ही सेवा घडून आणण्याकरता मला विनेकरी महाराजांनी सहकार्य केलं, चातुर्य, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. सर्व टाळकरी मंडळीचे, विशेषतः सर्व गायनाचार्य महाराज मंडळीला मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. आदरणीय नाना असतील, शिंदे महाराज असतील, अंगद महाराज असतील, आमचे अण्णा असतील, आदी करून सर्वांनी या ठिकाणी आणि गायनाची साथ दिली याकरता त्यांनाही धन्यवाद. मृदंगाची साथ ज्यांनी उत्तम रीतीने केली आदरणीय अगस्ती महाराज त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतोय.
हो, आपण सर्वांनी 2 तासभर माझं म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतलं, याकरता आपणही सर्वांना धन्यवाद देतोय. ज्यांनी चित्रीकरण केलं त्यांनाही धन्यवाद देतोय. माझा आवाज आपल्यापर्यंत ज्यांनी चांगल्या रीतीने पोहोचवला त्यांनाही धन्यवाद देतोय. स्वाबदारांनी चोख भूमिका बजावली याकरता त्यांनाही धन्यवाद देतोय. आता कोण राहिलं? सगळे झाले बर का. हा, सर्वांना धन्यवाद. झालेली सेवा भगवती समर्पित. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय शिंके लाविले तुरे हारे झाले समाधान तुमचे भेटले चरण आता उठावीचे मनायुत नाही नारायणा सुरवाडीला पुणे ते सापडले आता उठावीचे मनायुत नाही नारायण.